बशीत येणार. एकंदर वस्तू असेल तर मिळते, नसेल तर नाही. संसारामध्ये दिसायला सुख, असायला दुःख. मग काही वेळेला दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. दिसतं तसं नसतं. संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला दुःख आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. असाच एक मनुष्य की ज्याच्या कानी एका गावाचं नाव पडलं गेलं, की असं एक भारत देशामध्ये गाव की ज्याचं नाव भूतगाव. ज्याचं नाव भूतगाव. पण त्याने तर्क केला, ज्या अर्थी भूतगाव अर्थात तिथं सगळे भूतच असावे, आणि म्हणून त्याने विचार केला की त्या गावाला आपण जावंच. काही गरज नव्हती, काय गरज, काय आलं म्हणलंय, पण नाही, हट्टच धरला. ते गाव आपण कुठंतरी पाहूच, प्रयत्न करूच. त्या प्रयत्नाला लागला, अनेक ठिकाणी फिरला, पण गाव काही मिळालं नाही. तर अशा प्रकारे एका माणसाने सांगितलं, वा आमच्या बाजूला असं कानी पडलंय, त्या बाजूला भूतगाव म्हणून म्हणतात. उन्हाळ्याचे दिवस होते, त्या दिशेने चालू लागले आणि ते गाव देखील जवळ आलं. तर त्या गावातून दुपारचा प्रसंग, एक मनुष्य बाहेर पडला. एक मनुष्य बाहेर पडला. तर हा तिकडून गेला, तो तिकडून आला. दोघांची मध्यंतर भेट. राम राम श्याम श्याम. मग याने विचारलं, का हो तुम्ही या गावातून आला, हेच भूतगाव का, हेच भूतगाव का? म्हटले, मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मी मरून 2 वर्ष झाले. मग भूतच काय, यात तर शंका. एकंदर तो मनुष्य दिसायला माणूस पण असायला भूत, दिसायला माणूस पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. विठ्ठला